अर्ज प्रक्रियेचे टप्पे बघणार आहोत. आता अर्ज प्रक्रियेचे टप्पे त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला टप्पा आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन. ओके, रजिस्ट्रेशन. त्यानंतर आहे पार्ट 1 रजिस्ट्रेशन पार्ट 1. त्यानंतर पार्ट 2. ओके, त्यानंतर राऊंड म्हणजे जे काही कॅप राऊंड स्टार्ट होणार आहेत त्या प्रवेशाच्या फेऱ्या आणि कॉलेज रिपोर्टिंग हे अर्ज प्रक्रियेचे महत्वाचे टप्पे असणार आहेत. ओके, आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनवायचा आहे. ठीक आहे, दिनांक आता ती स्टार्ट झालेली आहे पण ती प्रोसिजर जी आहे ती चालू आहे आणि त्याचं जे काही GR आलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे. यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल्स भरायचे आहेत जसं की विद्यार्थ्यांची माहिती, मेल आयडी, मोबाईल नंबर. त्याचबरोबर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांचा सीट नंबर असेल, त्यांच्या शैक्षणिक डिटेल असतील, त्यांचा मेल आयडी, मोबाईल नंबर, परीक्षेचा महिना, वर्ष, बोर्ड, ते फ्रेशर आहेत की रिपीटर आहे इत्यादी डिटेल्स सगळ्या भरायच्या आहेत. सिक्युरिटी क्वेश्चन टाकायचा आहे, पासवर्ड तयार करायचा आहे, आयडी पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचं आहे. ही सगळी प्रोसिजर जी आहे ती तुमची रजिस्ट्रेशनमध्ये होणार आहे. त्यानंतर पार्ट 1 मध्ये तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे. सगळी माहिती भरून ती तुम्हाला माहिती सेव्ह करून ठेवायची. म्हणजेच तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते जनरेट झालं, तुम्ही आयडी पासवर्ड बनवला, त्यानंतर तुम्हाला सगळ्या डिटेल्स जे आहेत ते सेव्ह करायच्यात. मग तुम्ही वैयक्तिक माहिती भरली, त्यानंतर तुम्ही कागदपत्र अपलोड करणार आहात. कागदपत्र अपलोड करताना काय इश्यूज आहेत ते आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे. ओके, हे तुमचं पार्ट 1 मध्ये होणार आहे. एकदा का तुमचा फॉर्म तुम्ही व्यवस्थित चेक केल्यानंतर लॉक केला की त्यानंतर सेकंड पार्टला आपण जाणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस निवडायचे आहेत. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 असे कॉलेजेस जे आहेत ते तुम्हाला तुमच्या चॉईसनी निवडायचे आहेत, अर्थात विद्यार्थ्यांच्या चॉईसनी निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. त्यानंतर सुरू होणार आहेत राऊंड. मग पहिलं प्रेफरन्स जे कॉलेजचं निवडलेलं असेल तिथे जर एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागला तर तिथे त्याने ऍडमिशन घेणं बंधनकारक असेल. जर तिथे नंबर म्हणजे प्रेफरन्सेस तुम्ही फर्स्ट दिलाय आणि तुम्हाला नंबर लागून पण तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर मग तुम्हाला मधले कोणतेही राऊंड खेळता येणार नाही. डिरेक्टली तुम्हाला ओपन राऊंडमध्ये एंट्री मिळणार आहे. 2 ते 10 हा जो प्रेफरन्स आहे पहिला गेल्यानंतर त्याच्यातलं जर कॉलेज मिळालं तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुम्ही पुढच्या राऊंडला ट्राय करू शकता. ठीक आहे, दुसरा राऊंड 2 ते 10चा झाला राऊंड. त्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज नाही भेटलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे. पहिल्या राऊंड प्रमाणेच पहिल्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम निवडलेला कॉलेज तुम्हाला मिळालं तर तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. सेम तिसरा आणि चौथा राऊंड सुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड प्रमाणे होणार आहेत. पाचवा राऊंड हा ओपन टू ऑल असणार आहे. हा राऊंड सगळ्यांसाठी असणार आहे. या फेरीमध्ये गुणांनुसार भरती होणार आहे. यात जे शिल्लक जागा असतील म्हणजे जसं लास्ट टाइम आपल्या टेक्निकल जे हेड आहेत त्यांनी क्लिअर केलं होतं की पाचवा राऊंड आहे, ठीक आहे, सो पहिला दुसऱ्या राऊंडला रिजेक्ट केलं, तिसऱ्या राऊंडला रिजेक्ट केलं, चौथ्या राऊंडला बघत राहिलं, असं करू नका. कारण ज्या जागा शिल्लक राहणार आहेत त्याकरता जो प्रवेश आहे तो 5व्या राऊंडमध्ये होणार आहे. म्हणजे जे कॉलेजेस सगळे ऍडमिशन होऊन शिल्लक राहणार आहेत ते कॉलेजेस याच्यामध्ये, त्या सीट्स याच्यामध्ये मिळणार आहेत. प्लस याच्यामध्ये गुणवत्तेनुसार ऍडमिशन्स तुमचे होणार आहेत. ठीक आहे, सो 5व्या राऊंडमध्ये पाहू. या ह्याच्यामध्ये तुम्ही राहू नये. विद्यार्थ्यांनी माहिती व्यवस्थित भरायची आहे. ओके, एक मोबाईल नंबर, एक रजिस्ट्रेशन, एक ईमेल आयडी, एक रजिस्ट्रेशन. आता याचा अर्थ मोबाईल सोबत एक रजिस्ट्रेशन केलं, मेल आयडी सोबत एक रजिस्ट्रेशन केलं असा घ्यायचा नाहीये. एका रजिस्ट्रेशनमध्ये एकच मोबाईल नंबर किंवा एका रजिस्ट्रेशनमध्ये एकच मेल आयडी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आर्ट, सायन्स, कॉमर्स पैकी एका फेरी करता एकच शाखा तुम्हाला निवडता येणार आहे. दुसऱ्या फेरीत तुम्ही शाखा बदल करू शकता. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सायन्समधून घेतलं, प्रेफरन्सेस दिला, नंबर नाही लागला, सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला वाटलं की मला कॉमर्सला जायला पाहिजे, सो तुम्ही शाखा बदल करू शकता. ठीक आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स असेल या सगळ्यांची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. HSVC आणि MCVC करता रजिस्ट्रेशन ऑनलाईन आहे, मात्र बाकीची जी प्रोसिजर आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार